हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर माझा ना आता मास्टर्सचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. नोट्स वगैरे पण शॉर्ट नोट मी काढून ठेवलेल्या आहेत. म्हणजे मला त्या एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा एक्झामच्या दिवशी वाचता येतील अशा पद्धतीने मी त्याचा अभ्यास करून ठेवला आहे. आणि आता पुन्हा एकदा मी माझा फोकस वळवलेला आहे आपल्या ICDS आणि समाज कल्याणच्या अभ्यासाकडे. तर मी घरातील माझी सगळी कामं आवरून घेतलेली होती आणि 11:15 11:30च्या दरम्यान बसलेली होती अभ्यासाला. तर आज मी ICDSमध्ये ज्या योजना वगैरे आहेत, कायदे आहेत ते वाचायला घेतलेले होते आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करायला घेतलेला होता. तर याच्यासुद्धा मला महत्त्वाचे जे टॉपिक आहे, याचे जे प्रश्न होत आहेत ते बाजूला काढायचे आहेत. तर मी त्याला मार्क करून ठेवत आहे, म्हणजे मला त्यानंतर नोट्स काढता येतील त्यासाठी. आणि त्यानंतर ना मग मी इतिहासाचं थोडंसं वाचलेलं होतं आणि त्यानंतर हे कवींची नावं, टोपण नावं, त्यांची संपूर्ण नावं, त्यानंतर कवी आणि त्यांची प्रसिद्ध ग्रंथ किंवा पुस्तके, त्यानंतर काही थोर व्यक्ती आणि त्यांचं उल्लेखनीय कार्य, आणि हे सर्व मी त्यानंतर वाचलेलं होतं. त्यानंतर सुप्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचं कार्यक्षेत्र हे सुद्धा वाचलेलं आहे. तर हे आहे शिष्यवृत्तीच्या पुस्तकातील 5वीच्या पुस्तकात होतं हे सर्व. शिष्यवृत्तीचं जे पुस्तक आहे त्याचं मला एका शेजारच्या मुलाकडून मिळालेलं आहे. तर मी त्याचं पुस्तक हे वाचत आहे. तर त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, बऱ्याचशा गोष्टी यामध्ये माझ्या कवर झालेल्या आहेत. तर खूप छान पुस्तक वाटलं मला हे. तर 8वीचं जर मला मिळालं ना तर ते सुद्धा मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यामध्ये गणितंसुद्धा छान सोडवायला दिलेले आहेत. तर 5वीचे नाही आपल्याला येणार, परंतु 8वीचं जर कोणाला पुस्तक मिळालं शिष्यवृत्तीचं किंवा नवोदयचं तर तुम्ही ते नक्की सोडवा. खूप छान त्यामध्ये गणितं वगैरे दिलेले आहेत आणि मराठीचा सुद्धा छान अभ्यास त्यामध्ये होतो आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर कोणाकडे हे पुस्तक मिळालं तर नक्की त्याचा अभ्यास करा. त्यानंतर इव्हिनिंग टाईमला मी स्वयंपाक बनवताना हे अभ्यासमित्र नावाचं जे चॅनल आहे त्याचे व्हिडिओ ऐकलेले आहेत समाजसुधारकांवरती. आणि समाजसुधारकांवरती मी छान लेक्चर ऐकता ऐकता माझा स्वयंपाक वगैरे बनवलेला होता. आता जेवण वगैरे झालं ना की लगेच याच टॉपिकवरती थोडंसं वाचन करायचं, म्हणजे आपला तो टॉपिक जो आहे तो परफेक्ट होऊन जातो. मी तरी असंच करत आहे. माझं म्हणजे मी ज्या विषयाचे व्हिडिओ ऐकले स्वयंपाक बनवताना किंवा कामं करताना ते एकदा नंतर वाचले की माझ्या बऱ्यापैकी लक्षात राहतात. त्यामुळे मग मी ही टेक्निक वापरत आहे. तर तुम्हाला कसं योग्य वाटतं तुम्ही तसं करू शकता. तर स्वयंपाक मी आज छान बनवलेला होता. त्यानंतर भाज्यासुद्धा निवडलेल्या होत्या. मेथी आणि शेपूची भाजी आज आणलेली होती यांनी बाजारातून. तर ते दोन्ही भाज्या मला निवडायच्या होत्या, त्या निवडून घेतल्या. त्यानंतर जेवण वगैरे केले रात्रीचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी अभ्यासाला बसलेली होती. तर माझा नफा तोटा हा जो टॉपिक आहे गणिताचा तो मागे राहिलेला होता, कारण मला सुरुवातीला तो खूप थोडासा म्हणजे अवघड, त्याची लेवल ॲडव्हान्स लेवल आल्यानंतर मी कंटाळून गेली होती आणि मला त्यासाठी थोडंसं हेल्प घ्यायची होती कोणा. तर मग मी आमच्या सरांची थोडीशी हेल्प घेतलेली आहे आणि त्यानंतर काही यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा पाहिलेले होते. तर त्यामधून माझी थोडीशी भीती किंवा थोडंसं जे प्रेशर होतं नफा तोटा या टॉपिकचं तर ते कमी झालेलं आहे. आणि त्यानंतर मग मी हा टॉपिक सोडवायला घेतला. तर हा अभ्यास करताना मला रात्रीचा 1 कधी वाचला ते सुद्धा कळलेलं नाही. नफा तोटा हा जो टॉपिक मला अवघड वाटत होता तो नंतर एवढा इझी वाटला आणि मग मी पूर्ण चॅप्टर संपेपर्यंत अजिबात माघार घेतलेली नाही. तर अशा पद्धतीने माझा एकंदरीत अभ्यास सुरू आहे. तर रात्री जर मी जास्त वेळ जागले तर मग मी सकाळी लवकर उठत नाही आणि रात्री जर लवकर झोपले तर मग पहाटे मी उठत असते. किंवा मग आपल्याला जर मध्ये जाग येत असते त्यावेळेमध्ये जर आपल्याला वाटलं की आपली झोप झाली आहे तर त्या टायमात आपण काय करायचं की टाईम अजिबात पाहायचा नाही आणि त्यावेळेत मग अभ्यास करायला घ्यायचा. तर त्यावेळेमध्ये सुद्धा आपल्याला फ्रेश वाटत असतं आणि आपला 1-2 तास चांगला अभ्यास होऊ शकतो. आणि मध्येच जर आपल्याला झोप आली तर मग तेव्हा आपण घड्याळ बघायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं झोपायचं. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अभ्यास करू शकता. चालू आहे ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.